मंडळी, ज्या गोष्टीची सामान्य माणसाला भीती होती, अखेर तेच घडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काटकसरीचं आवाहन केलं, त्यानंतर अवघ्या 3 दिवसात पेट्रोल 3 रुपयांनी आणि डिझेलही 3 रुपयांनी वाढलं। सीएनजी आणि व्यावसायिक गॅस आधीच वाढला। या दरवाढीनं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा हिशेब चुकतोय। त्यामुळे रोजच्या जगण्यावर वाढत्या खर्चाचा हातोडा पडतोय। पण प्रश्न फक्त पेट्रोल डिझेलचा नाहीये, प्रश्न आहे त्या सामान्य माणसाचा, ज्याचं बजेट आधीच तुटलेलं आहे आणि आता महागाईनं त्याचा कणा मोडायला सुरुवात होईल। आज पेट्रोल महागलं म्हणजे फक्त गाडी चालवणं महागलं असं होत नाही। भाजी महागते, दूध महागतं, बसचं तिकीट महागतं, शाळेची फी वाढते, कारण इंधन ही फक्त वस्तू नाहीये, ती संपूर्ण अर्थव्यवस्थेची नाडी आहे, नस आहे। या दरवाढीच्या मागे जागतिक परिस्थिती आहे का? निश्चित आहे। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात, कारण युद्धाचा हा थेट परिणाम आहे। जगाच्या बाजारपेठेत इंधनाच्या दरांचा अक्षरशः भडका उडालाय। आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत किमतीवर बरंच नियंत्रण गेल्या काही काळामध्ये होतं, पण दबाव इतका वाढला की अखेर सरकारला या संदर्भातला निर्णय घ्यावा लागला। विरोधक या मुद्द्यावरून सरकारवर टीका करतायत की तुम्ही निवडणुकीच्या साठी आतापर्यंत वाढवलं नव्हतं, निवडणूक झाली की वाढवली। हा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भाग आहे, पण इतर देशांमधली परिस्थिती आपल्यापेक्षा जास्त गंभीर आहे, हेही तितकंच खरं आहे। ग्लोबल पेट्रोल प्राइसचे आकडे माझ्याकडे आहेत। हे आकडे तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे आकडे सांगतायत की अमेरिकेनं युद्ध सुरू केल्याच्या नंतर म्हणजे 23 फेब्रुवारी ते 4 मे 2026 या काळापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 ते 50% किंवा त्याहीपेक्षा जास्त वाढ वेगवेगळ्या देशांमध्ये झाली आहे। मलेशियातला आकडा आहे 71.2% इतकी वाढ मलेशियात झाली आहे। पाकिस्तानात 52.9%, संयुक्त अरब अमिरातीमध्ये 86%, अमेरिकेत 48.1%, दक्षिण आफ्रिकेमध्ये 63.6%, कॅनडात 32.8%, चीनमध्ये 23.7% इतकी ही वाढ झालेली आहे। त्यामुळे हे अगदी खरं आहे की जगभरात आर्थिक संकट आहे, पण एका सामान्य नागरिकाचा प्रश्न हा आहे की प्रत्येक जागतिक संकटाची किंमत नेहमी सामान्य माणसानं का मोजावी? त्याचं उत्पन्न वाढत नाहीये, पगार आहे तिथंच थांबून आहे, रुतलाय तो। पण सिलेंडर महाग, पेट्रोल महाग, औषधं महाग, शिक्षण महाग, मग तारेवरची ही कसरत करायची कशी? अर्थतज्ञ आकडे सांगतायत, पण महागाई ही फक्त आकड्यांची गोष्ट नाहीये। ते एका आईच्या स्वयंपाकघरातली चिंता आहे, ते एका बापाच्या कपाळावरची आठी आहे, ते एका विद्यार्थ्याचं मोडलेलं स्वप्न आहे आणि ते एका शेतकऱ्याचा प्रश्न सुद्धा आहे, ज्याला कधी योग्य भाव तर मिळत नाही, पण वाढत्या खर्चात शेती कशी करायची हा त्याचा सवाल आहे। इंधन दरवाढीनं महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गुरुवारी होलसेल महागाईचे जे आकडे जाहीर करण्यात आले, त्यात 3.5 वर्षानंतर एप्रिल महिन्यात महागाईच्या दरात वाढ झाली आहे। ही महागाईच्या संकटाची चाहूल आहे का? याला आपण सामोरं कसं जायला हवं? हे तात्पुरतं आहे की अजून मोठं संकट पुढे दारावर उभं राहणार आहे? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्यातून सामान्य माणसानं मार्ग कसा काढायचा त्याला कळत नाहीये, अंदाज येत नाहीये। तो यावा म्हणून ही चर्चा आहे। पण बघा, या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते सीए समीर बाकरे। खूप स्वागत आहे तुमचं। काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्या सबा लाखे आपल्या सोबत आहेत। ताई, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत आता डॉक्टर विनय काटे आहेत, व्यवस्थापन तज्ञ। डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे। थोड्याच वेळात आपल्यासोबत अर्थतज्ञ अभय टिळक सुद्धा जोडले जातील, आपण त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्याचं विश्लेषण ऐकणार आहोत। पण चर्चेची सुरुवात मला समीरजी तुमच्यापासून करायची आहे। खरं तर तुम्हीच सांगत होतात, अनेक डिबेट झाले, तुम्ही अनेक डिबेटमध्ये असं सांगितलं, त्याचं क्रेडिट सुद्धा तुम्ही घेत होतात की बाकीच्या देशांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे, तिथं रेट वाढले पण आम्ही वाढू दिलेले नाहीयेत। पण अशी काय परिस्थिती आली आता
की त्याच्यामुळे वाढवावेच लागले, एक प्रश्न. आणि दुसरं, हे वाढलेले दर इथंच थांबतील की अजून वाढतील? विलासजी बघा, तुम्ही जसं म्हणाले तुमच्या सुरुवातीच्या रिपोर्ट्समध्ये आणि मुख्यमंत्री साहेबांनी पण जे सांगितलं की जगभरात जे दर सगळ्या देशांमध्ये वाढले ते 100% ते 50% ते 35% असे वाढले आणि भारतात फक्त 3.25% वाढले. म्हणजे तुम्ही 3 रुपये म्हणताय पण त्याचं पर्सेंटेज पण आपल्याला बघायला हवं. वाढले दर 3 रुपयांनी असले तरी ते पर्सेंटेज 3.25%च आहे. दुसरी गोष्ट कशी आहे, आज आपल्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांचा जो पर डेचा लॉस होत होता तो आज आपल्याला पूर्ण करण्यासाठी जितकं म्हणजे मिनिमम वाढवायची गरज होती तेवढीच सरकारने वाढवला. आणि तुम्हाला मी आठवण करून देऊ इच्छितो की मार्च मध्ये जे कर होते 10 रुपयांनी पेट्रोलवरचे कर सरकारने कमी केले होते, तेव्हा जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडला होता. तेव्हा ते दर वाढू नये म्हणून सरकारने एक्साइज ड्युटी कमी केली होती. तर कसं आहे, जगभरात जेव्हा 100% वाढतोय आणि इथे आपण 3% वाढतोय, ते भारताच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जे चाललेलं सरकार आहे, अर्थमंत्री निर्मलाजी असो, यांना निश्चितच एक क्रेडिट द्यावं लागेल. म्हणजे आचार्य चाणक्य असं म्हणाले होते की कर संकलन कसं करावं की जी मधमाशी जी असते फुलांचं जेव्हा मध घेते त्याला नुकसान न करता ते मध घेते, तसंच आज नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये चाललेलं आहे. आणि दुसरं मला असं सांगायचं आहे की त्यांनी देशाला पहिले आव्हान केलं, त्याच्यानंतर ते आव्हान करून थांबले नाही, त्यांनी स्वतः काटकसर सुरू केली, त्यांच्या मंत्र्यांनी काटकसर सुरू केली. महाराष्ट्रात 13 मे 2026ला एक डिटेल परिपत्रक काढलं. 19 मुद्दे त्याच्यात होते की सरकार आणि सरकारी यंत्रणांनी कसं याच्यात सेव्हिंग करावं याचं डिटेल गाईडलाईन आहे. आजच तुम्ही बघितलं असेल, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी बंगलोरला जाताना पुण्यावरनं ते आपल्या इंडिगोच्या फ्लाईटनी गेले, काही चार्टर्ड फ्लाईटनी नाही गेले. मुख्यमंत्र्यांची सुरक्षा आणि या सगळ्या गोष्टी पाहता तरी हे सगळं त्याग होतोय. विरोधक म्हणजे थोडा उशीर झाला ह्या सगळ्या गोष्टींना, तुम्हाला पटतंय हे? नाही, बिलकुल नाही. आज मला सांगा, तुम्ही म्हणाले की 3 रुपये दरवाढ झाली आहे. विलासजी, 2022 नंतर ही दरवाढ पहिल्यांदा झाली आहे. म्हणजे 4 वर्षात पेट्रोलची आणि डिझेलची किंमत 1 रुपया सुद्धा वाढली नव्हती आणि आज एवढ्या 4 वर्षानंतर 3 रुपये वाढली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, एक पेट्रोलियम सेल आहे जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियमच्या अंतर्गत येतं. त्यांचे तुम्ही जर आकडे पाहिले तर मी 2004 ते 14च्या मध्ये साधारण डिझेलची किंमत काँग्रेसच्या काळात 155% वाढली होती. आमच्या काळात 2014 ते 24 मध्ये ती 63% वाढली आहे. पेट्रोलची किंमत 2004 ते 14च्या मध्ये 135% वाढली आहे. ती आमच्या काळात 35-40% वाढली आहे. तर कसं आहे, आज देशात सगळ्यात कमी महागाईचा दर आहे. तुम्ही म्हणताय लोकांचा म्हणजे जे रिॲक्शन्स आहे ते मी समजू शकतो. म्हणजे आज त्याची काळजी आम्हालाही आहे, कारण आम्ही राहतो. पण कसं आहे, कोविड काळात जशी जनतेची काळजी सरकारने घेतली होती तशीच काळजी इतके गेले वर्ष नरेंद्र मोदी सरकार घेत आहे. ते गरीब कल्याण असो किंवा बाकीच्या लोकांना जे सपोर्ट करायची गोष्ट असो, मला असं वाटतं की आज जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जेवढे कमीत कमी वाढवता येतील. आणि मला एक उदाहरण द्या, जगभरात आता तुम्ही म्हणता युनायटेड स्टेट्स सगळ्यात पॉवरफुल कंट्री आहे, ते त्यांच्याकडे व्हेनेझुला आहे, त्यांचे स्वतःचे ऑइल रिझर्व्ह आहे, त्यांचं कसं 50% रेट वाढला. युएईचं स्वतःचं तेल आहे, त्यांचा 38% रेट वाढला. आपण चायनाचे एवढे गुणगान अपोजिशन वाले गातात, त्यांच्या इथे 25% दर वाढला. म्हणजे जगभरातल्या सगळ्यात जास्ती देशांमध्ये सगळ्यात जास्ती दर वाढले आणि भारत हा का 88% इम्पोर्ट करत असताना सुद्धा आपले दर फक्त 3% वाढतात. तर निश्चित ठीक आहे, मी विचारतो, मला तुमचा मुद्दा कळला, तुमची भूमिकाही कळली. मग विरोधकांना हा प्रश्न आहे, संध्याताई, परिस्थिती अभूतपूर्व आहे, जागतिक संकट आहे, हे काय तुम्ही डिनाय करू शकणार नाही, कोणी डिनाय करू शकणार नाही. जेव्हा जेव्हा जागतिक परिस्थिती निर्माण झाली, अगदी मनमोहन सिंग यांचे सुद्धा, पी चिदंबरम यांचे सुद्धा जुने बाईट आहेत, अशा संकटामध्ये कसं आपण सामोरं जावं याचं ते समर्थन करत असतात. मग पेट्रोल दरवाढीचं करतात, सगळ्या गोष्टी करत असतात. मग सरकारनं जिथपर्यंत त्यांची शक्ती होती, परिस्थिती होती, तिथपर्यंत त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण आता पर्याय नाही म्हणून त्यांनी वाढवलं असं त्यांनी सांगितलं. पण या सगळ्यामध्ये राजकीय अपयश म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा त्याला आधार काय आहे? खरंच हे राजकीय अपयश म्हणतात तर मग कसं अपयश आहे ते? 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, तोपर्यंत देशावर मात्र संकट नव्हतं. आता यांनी सांगितलं, मी लक्षपूर्वक ऐकत होती की या देशामध्ये किती वाढवलं, त्या देशामध्ये किती वाढवलं, परंतु यांनी बाकी देशामध्ये जसं नेपाळ सारखं राज्य आहे तिथे 2 रुपयांनी पेट्रोल कमी केलं
आणि 12 रुपयांनी डिझेल कमी केलं. हे मात्र यांना दिसलं नाही. ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये एक्साईज ड्युटी कमी करून 17% कमी करून त्याचा फायदा जनतेला दिला. यांच्यासारखा पेट्रोल कंपन्या किंवा तेल कंपन्यांना नाही. जर्मनीला 17 रुपयांनी पेट्रोल कमी केलं आणि 19 रुपयांनी डिझेल कमी केलं, हे घटवलं. हे मात्र यांना दिसलं नाही. आणि 5 राज्यांच्या जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा खरंच यांचं नाव चाबूक सरकार ठेवलं पाहिजे. आणि हे सगळे अंधभक्त आहे, यांना दिसत नाही. जोपर्यंत इलेक्शन होतं तोपर्यंत मात्र यांना हे समोर येऊन सांगत होते की दर वाढ होणार नाही. हे आमच्या ज्या महिला आहेत बिचाऱ्या, ज्या सिलेंडरसाठी आता दर भटकतायत, हे सांगत होते की सिलेंडरची कमतरता नाही. यांनी येऊन बघावं की काय परिस्थिती आहे सर्वसामान्य जनतेची. आणि हे सर्व होत असताना हे लोक ज्या पद्धतीने सांगतायत की यांचे मंत्री, यांचे मुख्यमंत्री आता चार्टर्डनी गेले नाही. अहो काय बोलताय तुम्ही? काल मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, यांच्या प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा, तुम्ही माझं झाल्यानंतर बोला, सौभाग्य सिंग म्हणून आहे, साधं एक पाठ्यपुस्तक मंडळाच्या याला 800 गाड्या घेऊन गेले, 800 गाड्या. पण कारवाई केली, मला वाटतं काही ठिकाणी कारवाई पण केली ना त्यांनी. म्हणजे एखाद दोन उदाहरणं जे होतील ना त्याच्यावरती मला वाटतं आपण संपूर्ण देशाबद्दल जेव्हा बोलतोय. मुंबईमध्ये अमित सानपजी काल मुंबईमध्ये नाल्या साफ झाल्या की नाही बघासाठी 25 ते 50 गाड्या घेऊन फिरावं लागतात. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. होता ना नाही, हे चुकीचं आहे. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, हे सगळ्यांची जबाबदारी आहे. असं नाहीये की सत्ताधाऱ्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या घरी विहिरी आहेत आणि विरोधकांच्या घरी विहिरी नाहीत, असं काही नाहीये. हा देशाचा प्रश्न आहे. पण काय झालंय, सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करतायत का, तर 100% करतायत. दोघांनाही आवडणार नाही. तुम्ही लोक ह्या भारताची तुलना कधी सत्ताधारी पाकिस्तान सोबत करतात आणि विरोधक नेपाळ सोबत करतात. म्हणजे हे जे तुम्हाला राजकारणासाठी सोयीस्कर करता. पण समीरजी तुमची कमेंट द्या एक, नंतर मी तज्ञांकडे जाणार आहे. विलासजी, काँग्रेसच्या प्रवक्त्या संध्याताई यांचं एक प्रिन्सिपल आहे काँग्रेस पार्टीचं, खोटं बोला पण रेटून बोला. आज सरकारने एक चार्ट ट्विट केलाय, त्याच्यात जर्मनीमध्ये जे हे सांगतात आहे तिथे 20% दरवाढ झाली आहे. तुमच्याकडे चार्ट असेल, ऑस्ट्रेलियामध्ये 43% दरवाढ झाली आहे. तर आणि हे जे मध्य प्रदेशच्या 800 गाड्यांचं उदाहरण देत आहे ते तर AI म्हणून खोटं, ते फॅक्ट चेक मध्ये प्रूव्ह झालंय. तर खोटं निदान राष्ट्रीय चॅनलवर येऊन संध्याताई तुम्ही खोटं तर नका बोलू. आज जे फॅक्ट आहे ते आम्ही जनतेसमोर ठेवलेले आहे, जे आकडे आहेत अरे कुठे खोटं नका बोलू तुम्ही. पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले अरे आज तुम्ही ऐकून घ्या, आपण पेट्रोल डिझेलवर बोलतोय, कोणाच्या फोटोच्या बद्दल नाही बोलत आहे. तर मला असं म्हणायचं विलासजी, काँग्रेस पार्टी नेपाळशी कम्पेअर करते. आम्ही तर म्हणतोय की तुम्ही अमेरिकेशी कम्पेअर करा, चीनशी कम्पेअर करा, जर्मनीशी कम्पेअर करू. तुम्ही नेपाळचं उदाहरण द्या, तुम्हाला नेपाळचं उदाहरण द्यायची गरज काय आहे? अरे नेपाळचं उदाहरण काही संबंधच नाही ना. तो अरे काही सरेंडर नाही झाले. आणि एक विलाजी सरेंडर झालेले आहे. नाही, हे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्यामुळे सामान्य माणसाच्या त्या संकटामध्ये काही त्याला दिलासा मिळणार नाहीये. सामान्य माणसाला आज अपेक्षा काय माहितीये? हा प्लीज सर, राजकीय आरोप नको, कारण मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला ही चर्चा सामान्य माणसाला दिशा देणारी पाहिजे. मी त्याच्यावरच येतोय. जसं नरेंद्र मोदी साहेबांनी आज UAE मध्ये गेले आणि आज किती महत्वाचे करार झाले आहे. आज आपल्याला LPG पुरवठा ते म्हणजे अविरत करणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या इथे जे ऑइल रिझर्व्ह आहे ते UAE येऊन ठेवणार आहे. म्हणजे इतकी मोठी डिप्लोमॅटिक जे म्हणतात आपलं विजय, की UAE सारखा देश आपल्या इथे रिझर्व्ह ठेवणार आहे, म्हणजे त्याचा फायदा शेवटी आपल्यालाच होणार आहे. आणि आज त्यांनी LPG असो, क्रूड ऑइल असो किंवा व्यापार क्षेत्रात असो, इतकं मोठं संकट असताना आपल्याला UAE सारखा देश कोऑपरेट करतोय. तर भारत सरकारचा विजय आहे, डिप्लोमॅटिक विजय आहे. आणि हे देशाच्या प्रत्येक जनतेसाठी आहे. नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात 140 करोड माझे परिवाराचे सदस्य आहे आणि ते प्रधानमंत्री म्हणून स्वतःला म्हणतात. आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण जबाबदारी घेते की देशाच्या जनतेला कुठेही त्रास होऊ देणार नाही. सुरुवात आम्ही चॅरिटी बिगिन्स ॲट होम
नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतःपासून सुरुवात केली, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःपासून सुरुवात केली, सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःपासून सुरुवात करायला लावली आहे. आमचे सगळे जनप्रतिनिधी असो, तुम्ही नागपूरपासून तर मुंबईपर्यंत, पुण्यापर्यंत नाही, ते करणं गरजेचंच आहे सर. त्याच्यामध्ये काय फार 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 भीमक पराक्रम वगैरे काही नाहीये, कारण हे करणं गरजेचं. देशाची परिस्थिती ती आहे ना, असं नाही चालू शकत ना. सामान्य माणूस करतोय आणि नेते करणार नाहीत, करावंच लागेल. ते काय फार मोठी गोष्ट आहे असं नाहीये, ते करणं कर्तव्य आहे. सामान्य माणसाचं आहे, नेत्यांचं, सगळ्यांचं आहे. आपण त्याच्यात क्रेडिटमध्ये जायला नको. कर्तव्य आपल्या सगळ्यांचं, माझं तुमचं सगळ्यांचं. अभय टिळक सर आपल्यासोबत आहेत. सर, आज जो निर्णय घेतला गेला हे अपरिहार्य होतं हे प्रत्येकाला कळतं. म्हणजे याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाहीये की म्हणजे कुठल्याही सरकारला आवडणार नाही की लोकांना न आवडणारा निर्णय घ्यावा. सर, अपरिहार्यता होती, पण प्रश्न हा आहे अपरिहार्य निर्णयातून घेतलेल्या या सगळ्यामुळे या देशाच्या समोरचं महागाईचं संकट गहिरं बनत चाललेलं आहे का, आणि मुळात ते एक नवं संकट असेल का? आपण एक गोष्ट पहिल्यांदा कृपा करून लक्षात घेऊया की काही काळ तरी हा आत्ताचा जो पेच प्रसंग आहे तो आपण एखाद्या किंवा राजकीय पक्षाच्या चौकटीतून थोडा बाजूला काढूया. कारण हे जे आज आव्हान उभं राहिलेलं आहे हे आपल्या शक्ती पलीकडचे घटक जे सक्रिय झालेले आहेत त्याच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचं सरकार असतं तरी त्याला दाहक परंतु अप्रिय असे निर्णय घेणं हे भाग पडलं असतं. पहिली गोष्ट अशी आहे की हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ होतं की ज्या अर्थी आखातामधला पेचप्रसंग लांबत चाललेला आहे त्या अर्थी केव्हा ना केव्हा महागाईची झळ आपल्याला सोसावी लागेल. हे कटू आणि दुर्दैवी असलं तरी हे अत्यंत कठोर सत्य आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की याच्यामुळे, आणि हा जो प्रसंग आहे आपल्या पुढचा, याची जी दाहकता आहे ती अधिक गंभीर आहे. कारण आपला देश केवळ 140 कोटीचा एवढं नाहीये, आपल्याकडे सामाजिक, आर्थिक, जातीय, प्रांतिक इतकं प्रचंड स्तरीकरण आहे आणि त्या प्रत्येक स्तरीकरणामधली आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न आहे. त्यामुळे आकारण आपण अमेरिका, चीन, जर्मनी यांच्याशी तुलना करू नये, ती अत्यंत अप्रस्तुत आहे, चुकीची आहे. कारण कुठल्याही दोन देश या बाबतीत एका बाबतीमध्ये दुसऱ्याची कधीही हे तुलनीय नसतात. त्यामुळे दरडोई उत्पन्न किती आहे, उत्पन्नामध्ये विषमता किती आहे, रोजगाराचा आकृतीबंध कसा आहे, बेरोजगारीचं प्रमाण किती आहे, सर्वसाधारण उत्पन्नाची पातळी कशी आहे, या अनेक गोष्टी आपल्या लक्षात घ्याव्या लागतात. पहिली महत्वाची गोष्ट, अशा पद्धतीचं हे संकट हे अजून किती काळ चालेल हे सांगता येत नाही, कारण सगळी परिस्थिती अनिश्चिततेची आहे. त्यामुळे काही काळ तरी आपल्या सगळ्यांना ही मानसिक तयारी ठेवायला लागणार आहे. शक्य तितकी आपल्या पातळीवरती जेवढी आपण काटकसर करू तेवढी करणं अत्यंत म्हणजे अनिवार्य आहे. आणि इथे हे राजकीय पक्षांनी केलं, ह्यांनी केलं, त्याने केलं, याच्यापेक्षा एक देश म्हणून आपल्याला या संकटाला अत्यंत धीराने सामोरं जावं लागणार आहे. हे अटळ आणि अपरिहार्य असं सत्य आता तरी आपल्या पुढ्यात आहे. सर, अतिशय महत्वाचं तुम्ही बोललात आणि त्याबद्दल हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला तरी आपल्याला सगळ्यांना दिसतंय, ज्याला अर्थतज्ञच असावा असं काही नाहीये, म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा ही गोष्ट लक्षात येते. पण तुम्ही अतिशय सुंदररित्या ती गोष्ट सांगितली. पण या सगळ्यातनं सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न आहे सर, हे आता जे दिसतंय ते इथंच थांबेल की याच्यापेक्षा काहीतरी अजून गंभीर गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं? एक प्रश्न. आणि अशा परिस्थितीत सामान्य माणसानं काय करावं सर? कारण त्याचं आर्थिक बजेट जे आहे ना ते त्याला पुढच्या काळामध्ये अधिक जोखमीनं पुढे घेऊन जावं लागणार आहे. हे तुम्ही म्हणताय तो विलासी मुद्दा अत्यंत बिनतोड आहे. सामान्य माणसाला, ज्याला आपण एल्बो स्पेस म्हणतो, ती अत्यंत कमी आहे. दुर्दैवाने त्यातल्या त्यात आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातला जो आपला मोठा समाज समूह आहे, ज्याला आम्ही असंघटित क्षेत्राला कर्मचारी म्हणतो किंवा कामगार म्हणतो, त्यांच्या पुढे अत्यंत अवघड परिस्थिती ही उभी राहिलेली आहे. आपण प्रार्थना एवढीच करूया की ही जी आज 3% म्हणजे इंधनामध्ये जी भाववाढ झालेली आहे याच्यामुळे काही काळ तरी निश्चितपणे सर्वसाधारण महागाईला कदाचित त्याच्यामुळे चालना मिळेल. कारण इंधन वाढलं की अनेक गोष्टी वाढतात. दुर्दैवाने आमच्याकडे मुळामध्ये आम्हाला आयातीवरती अवलंबून राहावं लागत असल्यामुळे रुपया एकीकडे त्याचा मूल्य ह्रास झालेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या चालू खात्यावरची आमची तूट वाढते. ही जर परिस्थिती लवकर आटोक्यात नाही आली तर दुर्दैवाने देशामध्ये जी महागाई निर्माण होईल त्या महागाईमुळे
आमच्याकडे एका बाजूला वित्तीय तूट वाढेल, दुसरीकडे महागाई वाढेल, तिसरीकडे कडक पतधोरण अवलंबायला लागेल. ही परिस्थिती शक्यतो येऊ नये, यामुळे सगळ्या जागतिक समुदायाने एकत्रपणे ह्या परिस्थितीवर परिणामकारक तोडगा काढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्याला मात्र जमेल तेवढा, आपला ज्याला हे अवघड आहे पण हंतरून पाहून पाय पसरण्याखेरीज सध्या तरी आपल्याकडे पर्याय अतिशय मर्यादित आहे. सर, अगदी बरोबर आहे की हे संकट जगावरचं आहे, हे संकट देशावरचं आहे, हे संकट राज्यावरचं आहे नव्हे, हे संकट प्रत्येकावरचं आहे. त्यामुळे आपण तशा प्रकारे ह्या सामोरं जाणं गरजेचं आहे. डॉक्टर, मला सांगा की जर असं हे संकट अभूतपूर्व असं संकट आहे, अगदी सरांनी सांगितलं आपल्या हाताच्या बाहेरच्या शक्ती ज्या आहेत त्यांच्यापासून हे निर्माण झालेलं आहे, आपल्या हातात काही गोष्टी नाही आहेत हे मान्य करूया आपण, पण हे संकट जेव्हा आपल्याकडे आले, कोरोनाचं संकट होतं, माहीत नव्हतं लोकांना, आणि मग त्या सगळ्याला सामोरं जाता जाता खूप वेळ गेला. पण आता हे संकट आपल्या दारावर येऊन उभं ठेपलेलं असताना सामान्य माणसानं त्याला सामोरं कसं जावं? विलासजी, नक्कीच हा खूपच संकटाचा किंवा सगळ्यांचीच कसोटी पाहणारा एक काळ आहे, आणि हा फक्त आपल्यासाठीच नाही, हा जगभरात आहे. आणि मी अभय टिळक सरांच्या पहिल्या मुद्द्याशी, बाकीच्याही मुद्द्यांशी सहमत होते, पण पहिल्या मुद्द्याशी खूप जास्त सहमत आहे की आमचे राजकीय नेते हे सोल्युशन काढण्यापेक्षा फक्त एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एक सामान्य माणूस म्हणून जर आपण ह्या परिस्थितीकडे पाहिलं तर होर्मुझच्या नाकीबंदीमुळे किंवा बाकीच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे 3 गोष्टींचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, जे मोदीजींनी पण सांगितलं की एक फ्युएलचा क्रायसिस आहे आपल्या पुढे. दुसरं आहे युरिया, कारण तिथं बरंचसं युरियाचं सप्लाय आहे तो होर्मुझमुळेच थांबलेला आहे. आणि तिसरं आहे जे होणार आहे की गोल्ड इम्पोर्ट, जो आपण सोनं आयात करतो त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे जाणारा आपलं चलन परदेशी जाणं, त्याच्यामुळे आपल्या चलनाची किंमत तुटणं. त्याच्यामुळे आपला जर डॉलरच्या तुलनेत आपला रेट कमी झाला तर त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात तेवढ्याच वस्तू किंवा सेवा परदेशातून घेण्यासाठी. सो तो एक आर्थिक स्तरावर, आणि त्यामुळे त्यांनी जे काही मार्ग सुचवलेत ते मार्ग सध्याच्या परिस्थितीत अगदी योग्य आहे. तुम्ही राजकारण बाजूला ठेवून पाहिलं तर ते मार्ग अत्यंत योग्य आहे. आता ज्यावेळेस तुम्ही या बाबतीत याल की एका सामान्य माणसानं किंवा कुटुंबानं काय करावं, तर एक असतं की सगळ्यात पहिल्यांदा याला फायनान्शियल प्लॅनिंग जे असेल एक इंडिव्हिज्युअलचं, ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्सच्या पॉईंटनी बघू. एक मॅक्रो इकॉनॉमिक्स असतं जे गव्हर्नमेंटच्या लेवलला चालतं, पॉलिसी मेकिंग डिसिजन्स ना, आणि एक मायक्रो इकॉनॉमिक्सच्या पॉईंटनी जर आपण बघितलं तर घराच्या लेवलला आपण काय करू शकतो. तर एक असतं सगळ्यात पहिल्यांदा की इमर्जन्सी फंड तयार कर, आणि हा फंड फक्त आता युद्ध परिस्थिती चालू आहे म्हणूनच असावा अशातली गोष्ट नाही. तुम्ही व्यावसायिक असा, तुम्ही नोकरदार असा, तुम्ही रिटायर्ड पर्सन असा, तुम्ही कुणीही असा, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही पद्धतीने तुमचं उत्पन्न असू द्या, उत्पन्नाचे सोर्स असू द्या, यामध्ये तुम्हाला एक इमर्जन्सी फंड तुमच्याकडे नेहमी असावा, कुठल्याही वर्षात कुठल्याही काळात, जो 6 ते 9 महिन्याचा असावा. जी माझी आजची लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये जे इसेन्शियल गोष्टी आहेत त्याच्यासाठी लागणारा जो माझा काही महिन्याचा महत्वाचा खर्च आहे तो किमान 6 ते 9 महिने पुढचा मला करता येईल एवढं उत्पन्न, एवढा पैसा मी नेहमी माझ्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किंवा अशा लिक्विड स्वरूपामध्ये, ज्याला आपण पटकन पैशामध्ये कन्वर्ट करू शकतो, अशा स्वरूपामध्ये तो साठवावा. हा इमर्जन्सी फंड सगळ्यांनी साठवावा, इरिस्पेक्टिव्ह, कुणालाही त्याला हे नाही, अपवाद नाही. आणि दुसरं असतं की जे आपल्याला खर्च करावे लागतात. आता जे स्पेंडिंग होतं एका इंडिव्हिज्युअल कडून किंवा फॅमिलीकडून, तर त्या स्पेंडिंगच्या प्रायोरिटीमध्ये 3 गोष्टी आहेत. एक असतं इसेन्शियल स्पेंडिंग. आता इसेन्शियल स्पेंडिंग मध्ये काय असू शकतं की तुमचा किराणा माल, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल, तुमचं इंटरनेटचं बिल, तुमची फोनची बिलं, तुमच्या मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च, तुमचे विम्याचे हप्ते, आरोग्याचा वरचा होणारा खर्च, तुमचं कामासाठी जे तुम्हाला रेल्वेचा बसचा पास असेल किंवा तुमचं फ्युएल जे जातं, कार डिझेल पेट्रोल जे असेल ते, तो खर्च, हे तुमचे इसेन्शियल एक्सपेन्सेस आहेत. याला तुम्ही, हे आवश्यक खर्च आहेत, या आवश्यक खर्चात तुम्हाला काटछाट करता येत नाही. तो हे खर्च तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा, सगळ्या पहिल्या प्राथमिकतेवर, पहिल्या प्रायोरिटीवर हे खर्च तुम्ही सेटल केले पाहिजेत. हे खर्च भागले नाहीत तोपर्यंत आपण दुसऱ्या प्रायोरिटीवर, दुसऱ्या प्राथमिकतेवर जायचं नाही. सो इसेन्शियल प्रायोरिटी किंवा आवश्यक अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा. त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी, दुसरी प्राथमिकता येते की फ्युचरसाठीच्या इन्व्हेस्टमेंट, भविष्यासाठीची आर्थिक तरतूद. प्रत्येकाला ती करावी लागते, रिटायरमेंटसाठी करावी लागते, आजारपणांसाठी, मुलं बाळांसाठी, जे असेल ते त्याच्यासाठी करावी लागते.
मग काही लोकांच्या SIP असतील, काही लोकांचे म्युच्युअल फंड मध्ये असतील, शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असतील, PPF मध्ये असतील, PF मध्ये असतील, किसान विकास कार्ड असतील किंवा सुकन्या समृद्धी सारख्या योजना असतील. या योजनांमध्ये जे आपण दरवर्षी पैसे गुंतवतो, जे आपल्या वृद्धापकाळासाठी किंवा मुलांसाठी जे आपण गुंतवणुकी करत असतो त्यांच्या शिक्षणासाठी, हे आपली सेकंड प्रायोरिटीवर असले पाहिजेत. अगदी आता ही युद्ध काळामध्ये मी सांगतो तुम्हाला किंवा अत्यंत वाईट काळामध्ये, पण यातल्या सुद्धा आपण प्रायोरिटी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की यातलं महत्वाचं काय, आणि ह्या इन्व्हेस्टमेंट्स आपण आधी करून घेतल्या पाहिजे. ही आपली दुसरी प्रायोरिटी आहे. आता तुमच्याकडे अगदीच पैसेच शिल्लक नसतील तर ह्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करता येणं शक्य नाही. सो हे पण तुम्ही कन्सिडर करून चाला. करायच्याच जर असतील तर सुद्धा तुम्हाला सोनं असेल किंवा FDs असतील किंवा PPF असेल, असे जे ज्याला चांगले रिटर्न्स आणि ज्या त्यातल्या त्यात सेफ अशा इन्व्हेस्टमेंट आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतील, पण त्या तुम्हाला लगेच त्याच्यातून रिटर्न मिळायचा नाही, ह्या तयारीनं त्या तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कराव्या लागणार. बरोबर. अगदी सोन्यामध्ये तर सध्या फ्लक्च्युएशन इतकं आहे की लोकांमध्ये आता त्याच्याबद्दल पटकन काहीतरी गुंतवणूक म्हणून करण्यामध्ये सुद्धा अनेकांचं मन धजावत नाहीये. पण डॉक्टर मला ना पूर्ण करा तुमचं. तिसरं जे आहे ते मी म्हणेल इलेक्टिव्ह एक्सपेन्सेस, किंवा जे अगदी आपल्याला ज्याला पर्याय असेल किंवा नसेल अशा पद्धतीचे, ज्याला पर्याय आहे किंवा जे आपण टाळू शकतो अशा टाईपचे एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये तुमचं काय येऊ शकतं तर लग्नातले मोठे मोठे खर्च, सहली, हॉटेलमध्ये फिरणं, तुम्ही विनाकारण एखादी कार विकत घेणं, घरात तुमच्या एक कार आहे पण तुम्हाला आणखीन एखादी कोणाला तरी शेजाऱ्यांना दाखवायचे म्हणून हे करायचं, तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त कपडे, गरजेपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिकचे गॅजेट्स, EMI वर फोन घेणं, EMI वर महागडे टीव्ही किंवा लॅपटॉप्स घेणं, त्याच्यानंतर लक्झरी गुड्स जे असतात जे तुम्ही अफोर्ड करू शकत नाही, अदरवाईज तुमच्याकडे त्याच्यासाठी पैसे नाहीयेत, पण फक्त एक सोशल प्रेशर, पिअर प्रेशर म्हणून ते करणं, काही कन्सर्ट्स अटेंड करणं, ज्या गोष्टी ह्या तुमच्यासाठी अत्यंत इलेक्टिव्ह आहे, ज्या तुम्ही नाही केलं तर तुमचं किंवा तुमच्या भविष्याचं काहीही नुकसान होणार नाही, त्या गोष्टी अशा काळामध्ये सर्वांनी टाळल्या पाहिजेत. आणि समजा जर कोणी ह्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असेल, एखादा माणूस इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करतो, एखादा माणूस आर्टिस्ट आहे, फाईन आर्टिस्ट आहे, अशा लोकांनी या काळामध्ये हे समजून चालावं की आपली कला किंवा आपल्या याचा रोजगाराच्या संधी ह्या अडचणीत असणार आहेत. त्यामुळे त्या लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा सावध होऊन या काळासाठी आपले इसेन्शियल आणि फ्युचर इन्व्हेस्टमेंट काय त्या सिक्युअर केलं पाहिजे. सो हे मी सर्वांना सांगू शकेन या पद्धतीने. नक्की. खूप अतिशय उपयुक्त अशी माहिती तुम्ही दिलीत आणि अपेक्षित हेच होतं. आजच्या या चर्चेचा उद्देशच हा होता की आपल्याला आता हे संकट तुझ्यामुळे की माझ्यामुळे, तू काय मी काय, याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. लोकांना भांबावलेले आहेत, हे राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे गेलेले आहेत. पण एक आहे वाकरेजी, जेव्हा तुम्ही सांगता, सरकार जेव्हा सांगतं सोन्याच्याबद्दल हे करा, सोन्याच्याबद्दल ते करा, वस्तुस्थिती सांगू तुम्हाला मी, हे तुम्हालाही माहिती आहे, जो सामान्य माणूस 3 रुपये पेट्रोल आणि डिझेल वाढल्यानंतर आणि कांद्याचे भाव थोडेसे वाढले किंवा कमी झाले तर शेतकरी आणि व्यापारी ह्या सगळ्याचा थेट परिणाम ज्याच्यावरती होतो ना, तो डायरेक्टली जाऊन सोनं खरेदी करून लगेच ते हे करतो असं नाहीये. तर सोनं खरेदी करणारे जे मोठे लोक आहेत, जे मोठ्या प्रमाणात हे करतात, सोनं खरेदी करतात, त्यांच्यावरती कारवाई का होत नाही, त्याच्यावरती निर्बंध लावून त्यांना हे करता येऊ शकणार नाही? तुम्ही तो वाईटपणा घेणार आहात सरकार म्हणून? बघा विलासजी, म्हणजे तुम्ही मला राजकीय प्रवक्ता म्हणून न ऐकता तुम्ही मी जे मुद्दे मांडतोय, सरकारने जे केलंय ते अभय सर जे म्हणतात आणि विनय सर म्हणतात याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही केलेलं नाहीये. आज मला सांगा, महागाई जर आपली सर्वात कमी स्तरावर आहे, 22 वर्षातला सगळ्यात निच्चांक महागाईचा स्तर आहे, मला सांगा तुमचा 2014 पासून 2024चं लास्ट बजेट घ्या तुम्ही, 25चं इन्कम टॅक्स मध्ये एवढी मोठी सूट दिली आहे, जीएसटी मध्ये सूट दिली आहे, याचाच अर्थ की लोकांच्या हातात, म्हणजे तो मध्यम वर्ग सुद्धा असो, त्यांच्या हातात जास्तीत जास्त पैसा आला पाहिजे आणि त्यांनी सेव्हिंग केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, सरकारने जे म्हणजे मी म्हणतो जे स्टेप्स घेतले ते याच्यासाठी घेतले आहे की डिस्पोजेबल इन्कम लोकांच्या हातात जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. सगळं असताना आज 12 वर्षात 1 रुपयाचा इन्कम टॅक्स वाढवला नाहीये. तुम्ही राजकीय दृष्टिकोनातनं नका बघू, हे एक फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. आज फिस्कल डेफिसिट आपलं कमी आहे, सगळ्यात कमी आहे, त्याच्यामुळे लोकांना जे लोनचा इंटरेस्ट रेट आहे तोही कमी आहे. आणि मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो विलासजी, नुकतंच जे जसं कोविडमध्ये उद्योगांना एक सहाय्यता निधी दिली होती, तसाच आज सरकारने परवा अनाऊन्स केलेला आहे, जे आपले छोटे उद्योग आहेत ज्यांच्यावर
सेल्फ एम्प्लॉयमेंट असते किंवा त्यांच्या 10-5 लोकांचं उदरनिर्वाह असतो, त्यांच्यासाठी बँकेकडनं सपोर्ट सिस्टीम अनाऊन्स केली आहे. तर सरकार ही संवेदनशील आहे, सरकार ही जनतेची सरकार आहे. आणि मला एक सांगा की आम्ही सगळे जे उपाय केले आहे, मोदी साहेबांनी काय म्हटलंय की तुम्ही अनावश्यक खर्च नका करू, हे ज्या लोकांसाठी, आणि गोल्डवरची पण ड्युटी वाढवलेली आहे. कसं आहे माहितीये का, आज आपल्याला भारतीय समाज जो वेगवेगळ्या आर्थिक निकषात बांधला गेलाय, तर सरकार, आमचं तर प्रिन्सिपलच आहे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं की लास्ट पर्सन इन द क्यू, सगळ्यात शेवटी जो माणूस आहे त्याच्यासाठी सरकार आहे ना गरीब कल्याण निधी आम्ही देतोय. तर विरोधक त्याची गंमत उडवत होते. आज या गरीब कल्याण निधीमुळेच आपल्या लोकांना सपोर्ट मिळतोय. तर कसं आहे, जे काही आम्हाला स्टेप्स घ्यायचे किंवा जे काही आम्हाला फिस्कल डिसिप्लिन प्रुडन्स करायचं आहे ते सगळं करतोय. आणि मी तर नेहमी म्हणतो, सगळ्यात चांगलं अर्थकारण जे असतं प्रत्येकाची आई करते, कारण ती घर चालवते. मी जरी सीए असलो तरी मी माझ्या आईकडनं भरपूर शिकलेलो आहे. तर याच्याच करता प्रत्येकाच्या घरात अंथरूण पांघरूण म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरणे आणि आपला खर्च लिमिटमध्ये राहणे, हे जसं या काळात जरुरी आहे, म्हणजे संकटाच्या काळात तर अति आवश्यक आहे, तसं नॉर्मल कोर्समध्ये आहे. आणि प्रधानमंत्री मोदीजींनी हेच आव्हान केलंय, देवेंद्रजींनी ज्या स्टेप्स गेल्या की जितकं कमीत कमी आणखी काय स्टेप घेतल्या जातात हे पाहणं महत्वाचं आहे. खरंच या सगळ्यामध्ये वरपासून खालपर्यंत एक वाक्यता आणि ही पाहिजे. याच्यासाठी संध्याजी, विरोधकांची सुद्धा महत्वाची, खरं तर त्यांनी सुद्धा तुम्हाला, शरद पवार म्हणाले की एकत्रित बैठक घ्या, सत्ताधारी विरोधक ह्या सगळ्यांची एक वाक्यता पण त्याच्यामध्ये पाहिजे. विरोधक या सगळ्या भूमिकेमध्ये केवळ राजकारण म्हणून बघणार आहेत की सरकारला, म्हणजे देशाला या संकटाच्या काळामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहेत असं सांगणार आहेत? बघा, संकटाच्या काळामध्ये नेहमी विरोधक सोबत राहिले, परंतु यांची प्रणाली आहे का विरोधकांना सोबत घ्यायची? बघा, मी सुद्धा एक गृहिणी आहे, मी एका शेतकरी कुटुंबातून येते आणि गृहिणीला घर कसं चालवावं हे कळतं. आताच दादांनी सांगितलं, अहो हा देश जे चालवते आहे ना, त्यांना गृहिणीबद्दल काही माहिती नाही, त्यांच्यामुळे त्यांना, बघा, विरोधक म्हणून मी टीका करत नाही. केला तर मी मग राहुल गांधींनाही काही कळत नाही त्या बाबतीत, असं जर मी म्हटलं तर बघा, राहुल गांधी विरोधक म्हणून तुम्ही चर्चेला बोलवा, आम्ही चर्चा करू. मी एका शेतकऱ्याची, तुमच्याबद्दल सन्मान आहे, तुमच्याबद्दल सन्मान. ठीक आहे, नाही पुन्हा मी दोघांनाही थांबवतोय पुन्हा ते आरोप प्रत्यारोप. अभय टिळक सर, शेवटची कमेंट मला तुमच्याकडून हवी आहे. आणखी काय स्टेप्स उचलणं गरजेचं आहे? संकट आपण सगळ्यांनी मान्य केलं, पण सरकारकडून कुठल्या प्रकारची पावलं उचलणं गरजेचं आहे या पुढच्या काळामध्ये? मला असं वाटतं विलासजी की पहिली महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे मी अगदी जे सगळे सन्मान्य सदस्य आहेत त्यांच्या मताचा आदर राखून फक्त एकच म्हणतो, आतापर्यंत बहुतांश आपली चर्चा जी झाली ती आमच्या देशातला त्यातल्या त्यात फॉर्मल सेक्टर मधला जो माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा, आता त्याच्या संदर्भात बऱ्यापैकी आपली चर्चा राहिली. आपला मुख्य प्रश्न कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, शेतमजूर, वृद्ध, अपंग, आदिवासी, हा जो समाज घटक आहे आमचा, आणि असंघटित क्षेत्रातला जो रोजगार करणारा माणूस आहे की त्याला रोजच्या उत्पन्नाची हमी नाहीये, त्याला संरक्षण जर मिळायचं असेल तर पहिली गोष्ट, आता ज्या काही पुरवठ्यामध्ये अडचणी आहेत त्या शक्यतो दूर करून कुठेही ह्याचा गैरफायदा घेऊन साठेबाजी होणार नाही ना, काळा बाजारता होणार नाही ना, याची काळजी सरकारला तातडीने घेण्याची गरज आहे. आणि जर ही परिस्थिती थोडी सुधारली तर काही प्रमाणामध्ये ह्या खनिज तेलावरच्या म्हणजे इंधनावरच्या आबकारी करामध्ये किंवा जीएसटी मध्ये थोडी जर घट करता आली परिस्थितीचं भान ठेवून, तर काही प्रमाणामध्ये आणखी आपल्याला ग्राहकाला त्याच्यामध्ये थोडासा दिलासा मिळू शकतो. डॉक्टर, शेवटची कमेंट. डॉक्टर, वेळ संपला. विलासजी, दोन गोष्टी मी सरकारला या ठिकाणी सुचवू शकतो. जसं तुम्ही सोन्याचा इम्पोर्ट ड्युटी 6% वरून 15% वाढवली, पण परदेशातून जे सोनं इथं आणलं जातं, पर्टिक्युलरली दुबईमधून, ते 20 ग्रॅम आणि 40 ग्रॅम, म्हणजे महिला 40 ग्रॅम पर्यंत आणू शकतात, पुरुष 20 ग्रॅम पर्यंत आणू शकतात. ते सोनं आयात करणं किंवा आल्यानंतर त्याच्यावर ड्युटी भरून घेणं हे सरकारने सगळ्यात पहिल्यांदा सुरू केलं पाहिजे. तिथल्या किमतीवर हे एक गोष्ट केली पाहिजे. परदेशातून तुम्ही सोनं डायरेक्टली असं आणता नाही आलं पाहिजे, ड्युटी फ्री मध्ये. सो ड्युटी फ्री मधून सोनं काढलं पाहिजे. आणि दुसरं, अशा काळामध्ये ज्यावेळेस आपलं अभय टिळकांनी सरांनी खूप मोठा मुद्दा उचलला की असंघटित क्षेत्रासाठीचा, याच्यात आपल्याला काळजी घेतली पाहिजे. अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा बाकी जेवढे सगळे ऑनलाईन मार्केट प्लेसेस आहेत, जे ग्लोबल एमएनसीज आहेत, त्यांचे जे हे आहेत, या लोकांना अशा काळामध्ये कुठलेही डिस्काउंटेड सेल्स
आता अमेझॉनवर एक सेल सुरू आहे ज्याच्यामध्ये अगदी निम्म्या किमतीत तुम्हाला गोष्टी मिळतात. अशा जर गोष्टी होत राहिल्या तर लोक याच्यात स्पेंडिंग पण खूप करतात, त्यामुळे स्वतःचे सेव्हिंग कमी करतात. आणि दुसरं याच्यामुळे जे आपले लोकल जे हे असतात दुकानदार असतात त्यांचा धंदा बुडतो. पण त्यांना रोखता येऊ शकतं आपल्याला असं नक्की आहे आपल्याकडे तो अधिकार म्हणजे नक्की सरकार हे करू शकतं. तर ह्या दोन गोष्टी सरकारने नक्की कराव्या जेणेकरून लोकांच्या सेव्हिंग राहतील आणि त्यांचे व्यवसाय पण ठीकठाक चालू राहतील. ठीक आहे, वेळ संपलाय माझा, पण समीरजी निश्चितपणे सरकारपर्यंत हे पोहोचवा. हे संकट ना देशावरचं आहे. अशा संकटाच्या काळामध्ये क्रेडिट घेण्याचा आणि क्रिटिसाइज करण्याचा म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणतोय मी, हे योग्य नाहीये. सरकारच्या बाजूने योग्य नाही, विरोधकांच्या बाजूने सुद्धा योग्य नाहीये. सामान्य माणूस तुमच्या सगळ्यांकडे बघतोय, कारण संकटाच्या काळात हा देश, जेव्हा आपण देश म्हणून उभे राहू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण योग्यरित्या सामोरे जाऊ. दोन्ही मान्यवरांनी आज तज्ज्ञांनी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगितलंय. सरकारनं सुद्धा विरोधकांना विश्वासात घेऊन एकजुटीनं या संकटाच्या काळामध्ये आपण कसं सामोरं जाऊ, सूचना घ्या, वेगवेगळ्या सूचना घेऊन या संकटातून आपल्याला पुढे जायचंय हे लक्षात घ्यायला हवं. आज या चर्चेमध्ये आपण आलात, अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. निश्चितपणे मला विश्वास आहे प्रेक्षकांना आजच्या या बडे मुद्द्यातून निश्चितपणे काहीतरी मिळालं असेल, हा विश्वास मला आहे. आपण आलात त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पण बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जी भावना आज आपल्याला सगळीकडे दिसते, वाढती महागाई देशासमोरचं एक नवं संकट आहे का, तर एक प्रकारची मानसिकता ही दिसते. लोकांना हे लक्षात आलंय आता. 95% लोक म्हणतात होय हे एक नवं संकट आहे. तर या संकटाला सामोरं जात असताना आपण काय करायला हवं, कसं सज्ज राहायला हवं, हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.